गणेशाय नमः श्री पांडुरंग नमः श्री परमरामचंद्राय नमः. मागील त्याई बृहस्पती इंद्रालागी कथन करीती मारुतीस देवोनी वनस्पती तो सवावे मनोनी. कथेचं अनुसंधान पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं. बृहस्पतीच्या सांगण्यावरनं इंद्रदेवानं ऐकलं बोलणं आणि हनुमंताला औषधी देण्याचा विचार ठरवला. शेष म्हणे वाचनाशी ऐके आता पुढील कथेशी जेणे तुझ्या मानसी आश्चर्य बहु वाटेल. पाताळाच्या ठिकाणी शेष महाराज वत्सेन ब्राह्मणाला सांगतायत आता पुढची कथा ऐकल्यानंतर ना तुझ्या मनाला समाधान वाटेल. ऐकोनी बृहस्पतीचे वचन इंद्रमध्ये तया लागोन तो मारुती बळ संपन्न ऐकेल वचन माझे. त्यावेळेस बृहस्पतीचं बोलणं ऐकल्याबरोबर इंद्राने विचार केला. महाराज म्हणले की हनुमान बलवान आहे आणि आज मी जर गेलो तर ती माझं ऐकल का सांगा. सर्व देवासी आश्रय भूतायचा जो का द्रोण पर्वत जरी देईल हनुमंत तरी मग काय करावे आम्ही. आणि इंद्रदेवानं बोलायला सुरुवात केली. म्हणले महाराज ही द्रोणागिरी पर्वत म्हणजे देवांचा आश्रय आहे. देवांसाठी असणाऱ्या औषधी अमर आहेत त्यांना लागतात आणि ह्याने जर पर्वतच निघाला तर मग आम्ही काय करावं सांगा. नाव होय देवाचे जीवन तरी आचार्य तुम्ही जाऊन अंजली स्वतः तो ठेवून बली द्यावा तयासी वल्ली द्यावी तयासी. आणि मग विचार केला आणि सांगितलं. इंद्राने सांगितलं बृहस्पती महाराज ती आमचं ऐकणार नाही. तुम्ही जावा, तुम्ही ज्ञानी आहात, हुशार आहात, देवगुरु आहात, तुम्ही जावा हनुमंताचं समाधान करा आणि औषधी वल्ली त्याच्यापाशी द्या. आईशी माझी मती भावित परिजने होईल स्वहित आयशी आता करावी युक्त मला गुरु राया. इंद्रदेवाने सांगितलं असं मला वाटतंय माझ्या मनाला की तुम्हीच जावं, पण शेवटी तुम्ही हुशार गुरुज्ञानी, तुम्हाला जसं योग्य वाटेल आणि सगळ्यांचं हित होईल तसं करा. गुरु म्हणे इंद्राशी मी जातो मारुती पाशी बरे तुम्ही सकळ देवेशी यावे मज समागमे. आणि बृहस्पतीने सांगितलं मी जातो हनुमंतापाशी आणि मी एकटा नाही जाणार. मी बोलतो हनुमंताला पुढे होऊन, पण माझ्या पाठीमाग सोबतीला तुम्ही सगळ्यांनी चला. ऐकून या वचन सकल देवासह वर्तमान इंद्र निघाला त्वरे करुण बृहस्पती संगे जावया. अशा पद्धतीचं बोलणं ऐकलं आणि बृहस्पती सोबत इंद्रदेव आणि सगळे देवलोक तयार झाले. मुसकळाशी घेऊन बृहस्पती मारुती जवळी त्वरे येती मग हस्त जोडून विनंती करीती झाले तयासी. आणि बृहस्पती सहित सगळे देवलोक हनुमंतरायाच्या पुढे आले, हनुमंताला नमस्कार केला. आणि रामाने हनुमंताशी देवना जाणती तव बळाशी म्हणून पुढा केली तुझशी क्षमा करी ते आता. बृहस्पतीने सांगितलं हनुमंतराया देव लोक तुम्हाला ओळखत नाही आणि ओळखत नसल्यामुळे अज्ञान त्यांनी तुमच्या बरोबर युद्ध केलं, क्षमा करा. देवी तुझशी उदय केले तया योगे नसे वैले जैसे दीप दावोनी आपुले तैसे सवित्या लागोनी. हनुमंतराया देव लोकांनी तुमच्या बरोबर युद्ध केलं हे योग्य नाहीये. जसं घरामध्ये दिवा लावा तो दिवा सूर्याला दाखवावा, तसं सूर्याला जरी दाखवलं तर दिव्याची काय ताकद आहे, तसं देव लोकांनी तुमच्या बरोबर युद्ध केलं. वर्गेंद्रा पुढे जमुक तैसे देव सकाळी कह तुझशी संहार करावया देख योग नव्हती हनुमंता आता कृपा करो तयाशी क्षमा करी अपराधाशी हे मागतो तुझ पाशी रामदूता कपिंद्रा. म्हणून हनुमंता आता क्षमा करा एकच मागतो. कोणतं? पर्वत न्यावया काय कारण हे मज कधी कृपा करो रायसे ऐकून गुरु वचन संतोष वले बोले मारुती. आणि बृहस्पतीने विचारलं हनुमंतराया औषधी पर्वत कशासाठी न्यायला लागला, पर्वत का न्यायला लागला त्याचं कारण सांगा. हनुमंतरायाच्या मनाला आनंद वाटला आणि काय सांगता. माझा पुसत वर्तमान तरी सांगतो करा श्रवण श्रीरामे अश्वमेधा लागून हाय सोडीला शे पृथ्वीवरी. हनुमंतरायानं सांगायला सुरुवात केली. तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो.
भगवान श्री रामचंद्राने अश्वमेध यज्ञ करण्यासाठी घोडा पृथ्वीवर सोडला. तो येता देवपुरासी वीरमणी राये धरले त्याशी आणि सकळ सैन्येसी उदा लागी पातला. आणि रामचंद्राच्या यज्ञाचा घोडा देवपूर नावाच्या नगरामध्ये आल्याबरोबर तिथला राजा वीरमणी होता आणि त्या वीरमणीने तो घोडा पकडला आणि युद्धाला आला. स्वसे रक्षक वीर पराक्रमी धुरंधर परी वीरमणी कारणे शंकर आला युधा लागोनी. अश्वाचे जे रक्षण करते आहेत ते अतिशय पराक्रमी दुर्धर आहे, पण वीरमणी राजा यांच्यापेक्षा बलवान होता आणि तो युद्धाला आलेला होता. तेने रक्षक वीराशी पाडील शेरण भूमीशी संजीवन करावया तयाशी द्रोणाचळ मी नेतसे. आणि वीरमणी राजाची पाठ राखण्यासाठी त्याच्या असणाऱ्या संरक्षणासाठी स्वतः महादेवजी आले आणि त्या महादेवाने सगळ्या सैन्याला मारलं, घायाळ केलेलं आहे आणि काही काही सैन्य मेलेली आहेत, काही बेशुद्ध आहेत आणि त्या सैन्याला उठवायला मी औषधी घेऊन चाललो. प्रतिबंध करीती कोणी तयाशी मी युद्ध करोनी शेणे दाढी नयम सदनी सत्य सत्य वदतसे. हनुमंताने बृहस्पती महाराजाला सांगितलं, महाराज तुम्ही गुरुस्थानी आहेत म्हणून हात जोडतोय. तुमच्या जागी जर कोण आला असतं तर मारलंच असतं. मला द्रोणागिरी नेताना जे जे आडवं येईल त्याला मारून मी औषधी घेऊन जाणार. आवे पर्वताशी आयशा शेल तव मानसी करी संजीवनी वल्ली मजसी काढून द्यावी सत्वरी. हनुमंताने सांगितलं, तुम्हाला जर वाटत असेल की मी पर्वत नेऊ नये, पर्वत जागेवर ठेवावा, तर या पर्वताच्या संजीवनी नावाच्या औषधी ज्या माणसाला जिवंत करतील त्या मला काढून द्या. आयशा ऐकून या बृहस्पती वल्ली देवन या मारुती प्रति हस्त जोडोनी करी विनंती आचळ ठेवी स्वस्थळा. आणि अशा पद्धतीने बोलल्याबरोबर लगेच बृहस्पती महाराजांनी द्रोणागिरी पर्वतावरच्या औषधी संजीवनी नावाच्या औषधी काढल्या, हनुमंताच्या हातामध्ये दिल्या, नमस्कार केला. हनुमंत संतोषन पर्वत ठेवी स्थाना लागोन तैसाच करून या उड्डाण समरंगना चालिला. हनुमंताला फक्त औषधीशी महत्वाचं आहे, बाकी काय करायचं. पर्वत हनुमंतानं जागेवर नेऊन ठेवला आणि बृहस्पती महाराजांनी जे दिलेल्या संजीवनी औषधी होत्या त्या घेऊन रणांगणाच्या ठिकाणी आले. सकळ देवासहित सुखे पातला स्थळा प्रत मारुतीची स्तुती समस्त करीते झाले ते दवा. बृहस्पती आपल्या सगळ्या देव लोकांना घेतला आणि स्वस्थानाला आपापल्या जागेवरती गेले. त्यावेळेस सगळ्या देव लोकांनी महाराजांची स्तुती केली. इकडे उड्डाणावरी उड्डाण करीत चालिला हनुमान तो अकस्मात येऊन समारंगणी पातला. इकडे हनुमंतराय उड्डाण घेत वाऱ्याच्या वेगानं निघालेले होते. मनोवेग वायुवेग पाठीमाग टाकून हनुमान समरंगणावरती आले. सकळा रणांगणी रक्षित होता शूल पाणी हनुमंत येतात एक स्थानी रक्षण तया निवेदिले. आणि मग तोपर्यंत हनुमंताने सांगितलंच होतं, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या सैन्याचं संरक्षण करा. आणि ते महादेवजी करत होते. हनुमान आल्याबरोबर महादेवजी काय म्हणतात, हनुमंत प्रत अवलोकिले वल्ली सहित आनंदोनिया स्तुती करीत म्हणती धन्य वीर तो. आणि जे काय घायाळ वीर पडलेले होते, कणत कुंठत होते, त्यांनी पाहिलं हनुमान औषधी घेऊन आलेला आहे, त्यामुळे त्यांना आनंद वाटला. हनुमंताची सुमतीची संगे घेऊन जेते होता भरत नंदन तेथे जाऊन या हनुमान काय करी ते ऐका. मग सुमती प्रधानाला हनुमंताने सोबत घेतलं आणि जिथं पुष्कर पडलेला आहे, पुष्कराला कोणी मारलं, वीरभद्राने मारलं. पायाला धरून उचलून आपटलं आणि त्याचा प्राण गेला. मग ते असणाऱ्या पुष्कराच्या जवळ हनुमानजी आले. काय म्हणतात, वनस्पती चोळोनी हसता वरी रस पिढीला मुका भीतरी मग उभा रावोनिया करी श्रीरामाचे ध्यान पै. आणि मग हनुमानजी
पुष्कराच्या जवळ घेतले ते वनस्पती हातावरती चोळून त्याचा असणारा रस काढला आणि ती रस पुष्कराच्या मुखामध्ये टाकला आणि हनुमान काय म्हणतात, म्हणे काय वाच म्हणे करुण जरी मज घडले राम सेवन बरी या पुष्कल उठोन शरामाधी बैसेल. आणि त्यावेळेस विचार करायला सुरुवात केली. हनुमानजी म्हणतायत मी जर काय वाचा मनानं रामाची भक्ती केली असेल तर पुष्कर जिवंत होईल. ऐसे जव मारुती वदत तव उठला भरत सुत जैसा निद्रित हो जागृत उठे अकस्मात तैसा. अशा पद्धतीने भरत हनुमान बोलल्यानंतर ना शपथ घेतल्याबरोबर भरताचे सुपुत्र पुष्करजी झोपीतून उठावं असं उठून बसले. खावोनी कर कर म्हणे कोटे वीरभद्र का फळाला चोळोनी समर गावा कोटे लपला तो. आणि लगेच बोलायला सुरुवात केली. पुष्कर उठल्या उठल्या ते वीरभद्राला बोलू लागला. कुठे गेला म्हणले, युद्ध करता करता का पळून गेला. आताची वदितो तयाशी ऐसे बोलोनी या वचनाशी चमत्कार करोनी धनुष्याशी सिद्ध झाला संग्रमा. पुष्कराने हातात धनुष्य घेतलं, धनुष्याची दोरी ओढली आणि हाताच्या हातात ते वीरभद्राला मारतो या आवेशानं उभा राहिला. आयशे पाहोनी वायू कुमर म्हणे धन्य तू पुष्कला वीर वीरभद्रे करोनी समर तुझ पाडिले स्थळी. हनुमंतरायाने सांगितलं, पुष्कर महाराज तुमचा पराक्रम अफाट आहे, पण त्या वीरभद्राने तुम्हाला मारून टाकलं होतं. इथं तुम्ही मेला होता आणि तुम्ही असणाऱ्या गतप्राण करून त्या वीरभद्राने इथंच टाकलं होतं. परी रामे कृपे करून उठला सिया मागो तेन आता जेथे पडिलासी शत्रुघ्न तेथे जाऊ सत्वरी. पण रामचंद्राच्या कृपेनं पुन्हा जिवंत झाला. हे हनुमंताची दास्यत्व आहे. एखादा म्हणलं असतं मी पर्वत आणून जिवंत केलंय. हनुमान म्हणले रामाची कृपा आहे म्हणून तू उठला वाचला, म्हणून जिथं शत्रुघ्न पडले तिथं सगळे निघाले. ऐशे वधोनी हनुमंत संगे घेऊनी पुष्कला प्रतव जेथे होता शत्रुघ्न मूर्छित तये स्थानी पाचला. आणि अशा पद्धतीने सगळेजण निघाले. सोमती प्रधान पुष्कर महाराज ज्या ठिकाणी शत्रुघ्न पडलेला आहे त्या ठिकाणापर्यंत गेले. औषधी पिळोनी रस हनुमंत लावी सर्व अंगास म्हणे जरी ब्रह्मचर्य व्रतास मी पाळिले आजीवरी. आणि पुन्हा हनुमंतरायाने त्या औषधी घेतल्या, त्याचा रस तयार केला, तोंडामध्ये रस वतला गेला आणि ब्रह्मचर्याचं व्रताची शपथ घेऊ लागले. तरी उठेल वीर शत्रुघ्न ऐसे जव बोले वचन तवा अकस्मात उठून पाता झाला चौकडे. आणि बोलायला सुरुवात केली हनुमंतरायानं, जर मी ब्रह्मचारी व्रत रामचंद्राची निस्सीम सेवा भक्ती केली असेल तर शत्रुघ्न उठेल असं म्हटल्याबरोबर शत्रुघ्न महाराज उठले. नेत्र करो निरक्त कोटे पार्वती नाथ कोटे वीरमणी बलाद्भुत कापळाला मज भेने. शत्रुघ्न उठल्या उठल्या हातामध्ये धनुष्यबाण घेतल्या आणि कुठेही ती वीरमणी, कुठेही तो असणारा महादेवजी माझ्या बरोबर युद्ध करता करता का पळून गेले. मग हनुमंते तया लागून सकल व्रतांत केला कथन ऐकून या वीर शत्रुघ्न म्हणे धन्य हनुमंता. पुन्हा मग त्यावेळेस हनुमंतराने सांगितलं, म्हणले महाराज असणारे त्या ठिकाणी तुम्हालाही त्या ठिकाणी त्या महादेवानं युद्ध करून मारलं होतं. हनुमान सांगतात, आता सकळ पडले वीर तयासी उठवी गा सत्वर ऐसे ऐकोनिया वायू कुमर वनस्पती लावी सर्वासी. मग शत्रुघ्नाने सांगितलं, हनुमंतराया जी जी आपल्या रामाचं सैन्य पडलेलं आहे त्या सगळ्यांना जिवंत करा, उठवा असं म्हणून प्रत्येकापाशी जाऊन ते वनस्पती संजीवनी औषधी हनुमान लावू लागले. सकळा वीर उठोनी सिद्ध झाले शस्त्रे घेऊनी म्हणती काळही आली यारणी क्षण मात्रे तया संवाद. रामचंद्राचं सगळं सैन्य उठलेलं आहे
आणि आता पुन्हा युद्धाला डबल सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी शस्त्रास्त्र घेतली दोन्ही सैन्यानं आणि युद्धासाठी तयार झाले. ऐसे तया सैन्य माझी वीर सरसावले युद्धकाजी वाटे शत्रूशी न ठेवी ती आधी संवार करतील सकळांचा. आणि मग आता ते सगळं सैन्य पुन्हा युद्धासाठी तयार झालेलं आहे आणि काळाचा सुद्धा संहार करतील एवढा आवेश त्यांना आला. मग पुनरुपी माजले रण द्वंद्व युधी सिद्ध होऊन उभय वीरबळ संपन्न उठावले एक सरा. अशा पद्धतीने असणारं घनघोर युद्ध सुरू झालेलं आहे. पुन्हा सगळी शस्त्र अस्त्र घेऊन युद्धासाठी निघाले. युद्ध उद्या गेली आता थोडा आहे किती नाही बाबा किती 90 बाबा याच्या इथपर्यंत आलंय नाही तर एवढंच पान राहिले ना एवढंच राहिले. मग पुनरपी माजले रण द्वंद्वी युद्धे सिद्ध होऊन उभय वीरबळ संपन्न उठावले एक सरा. पुष्कळ आणि वीरभद्र नंदी आणि वायू कुमार कपिध्वजाशी चंडवीर युद्ध करी निकुरेसी वीर म्हणे शंकरासी आपण न जावे युद्धासी आजी शत्रुघ्न वीरासी मी जिंकीन तव कृपे. अशा पद्धतीने पुन्हा द्वंद्व युद्ध सगळ्यांचं सुरू झालेलं आहे. आणि वीरमणी राजा महादेवाला म्हणू लागला आता तुम्ही युद्धाला जाऊ नका कारण आता हे शत्रुघ्नाला बाकीच्या सगळ्या सैन्याला मीच मारतो असं राजा आईशे बोलोनी वीरमणी रती आरुढला तक्षणी हाती धनुष्ये बाण घेऊनी हक मारी शत्रुघ्ना. आणि वीरमणी राजा युद्धासाठी तयार झालेला आहे. हातामध्ये शस्त्र अस्त्र घेतलं धनुष्यबाण घेतलं आणि शत्रुघ्नाबरोबर युद्धासाठी पाचारण केलं. शत्रुघ्न सिद्ध झाला म्हणे वीरा भला तुझशी आजी अंताला म्हणून समरी आलाशी. शत्रुघ्न युद्धासाठी तयार झालेला आहे आणि शत्रुघ्नानं बोलायला सुरुवात केली. म्हणले धन्य युद्ध आहे आज आपल्या दोघांचं भयंकर युद्ध करून तुला मारून टाकतो. ऐकून आईचे वचन राये सोडून अमित मार्गण रथ गज तुरंग जाण असंख्य पडिले भूतळी. अशा पद्धतीने शत्रुघ्न बोलल्या बरोबर वीरमणी राजालाही राग आलेला आहे शत्रुघ्नालाही राग आलेला आहे आणि अफाट अशा प्रकारचे रथ घोडे सारथी मारून टाकले. ते पाहून या शत्रुघ्न वीर कोपला जैसा वैश्वानर सोडिता झाला अग्नी अस्त्र अभिमंत्रोनी शत्रुवरी. शत्रुघ्नाचं घोड्याचं रथ सारथी मारल्याबरोबर शत्रुघ्नाला राग आला. आग्नेयास्त्राचा बाण सज्ज केला आणि वीरमणीच्या सैन्यावरती तो बाण सोडला. ते कल्पांत विदू समान झालीत चालिले सकळ सैन्य पाहून आत्वरे करून राय सोडी वरुणास्त्र. आणि त्यावेळेस अग्निबाण सोडलेला आहे शत्रुघ्नानं. सगळं असणारं शत्रूचं सैन्य जळून जाऊ लागलं. वीरमणी राजानं पाहिलं आणि पावसाचं पर्जन्यास्त्र वरुणास्त्र सोडलं. उदासीन शांत झाला परी जल प्रलय वर्तलाव सैन्य भार वाहू लागला शत्रुघ्नाचा तेदवा. वीरमणी राजानं वरून अस्त्र सोडलं त्यानं अग्नी तर संपला पण पाणी नाही झालं अफाट पाणी झालं. त्या पाण्यामध्ये सगळं सैन्य वाहून चाललं. सकळाशी भरली उडी एकही शब्द नये तोंडी पाहून शत्रुघ्न वायवास्त्र सोडी दया लागी निवार वया. आणि सगळ्यांना हुळहुळी भरली. एवढा थंडीचं असणारं वातावरण पाण्याने निर्माण झालं. त्याच्यामुळे कोणालाही धनुयुद्ध करता येत नव्हतं असं सांगतात. ते अद्भुत प्रभंजन सुटला प्रयासमान रथासहित वीर उडवून आकाशी भ्रमण करी ती पै. इकडे शत्रुघ्नानं वायू अस्त्र सोडलं. त्या वायू अस्त्रानं त्या वीरमणी राजाचं सैन्याचे सगळे
रथ घोडे रथासहित सैन्य आकाशात उडवलं. तैसे वृक्ष उन्मळती तैसे वीरभूमीशी पडती वाटे आजी नवरे क्षिती ऐसा कांत वरतला. आणि एवढा आकांत निर्माण झाला की त्या ठिकाणी पृथ्वीच राहत नाही असं उपस्थित वीरांना वाटू लागलं. पालापाचोळ्यासारखं सगळं सैन्य आकाशामध्ये परिभ्रमण करू राये लागलं. पाहोनी अद्भुत प्रेरिले पर्वतास्त्र त्वरित हेने सकल कोंडोनी वात सैन्य सुखी झाले. आणि राजानं पाहिलं, वीरमणी राजानं अफाट वाऱ्यामध्ये सैन्य फिरू लागलेलं आहे. पर्वत अस्त्र सोडला आणि त्यानं वारं थांबवलं. शत्रुगुणाच्या सैन्यावरी पर्वत पडती एक सरी म्हणती आजी नवरे उरी प्राणांत आले आमुचे. आणि त्यावेळेस इकडं पर्वत अस्त्र सोडल्याबरोबर शत्रुघ्न विचार करू लागले, पर्वत अस्त्राचं निवारण नाही, आता काय करावं. सकाळ सैन्य पिढा पावले आयचे शत्रुगुणावलोकिले मग वज्रास्त्र ते सोडिले पर्वताचे निवारण. आणि आपलं स्वतःच सैन्य पडत असलेलं पाहिलं शत्रुघ्नानं आणि पाहिल्याबरोबर पुन्हा वज्रास्त्र त्या ठिकाणी पर्वत अस्त्रावर सोडलं आणि वज्रास्त्रानं पर्वतास्त्र भोगा केलं. चपळा प्रकाशात तैसे चालिले ते तळपत पर्वत चूर्ण होऊन समस्त धुरोळा गेला आकाशी. आणि वज्रास्त्र सोडलं शत्रुघ्नानं, त्यामुळे पर्वत भोगा झाले आणि भोगा झाल्याबरोबर धुरळा उडाला. तो धुरळा आकाशापर्यंत जाऊ लागला. तया वज्राचे तेजे करून कित्येक झाले मूर्छाय मानव तयाचे स्पर्श पार सैन्य पतन पावले भूतळी. आणि त्या असणाऱ्या वज्राचं तेज होतं, प्रकाश होता, त्यामुळे अनेक सैन्य मूर्छित पडलं. काही जणांचे डोळे वीरमणीचे हृदयावरी जव जाय काळा परी तव तो ब्रह्मास्त्र प्रेरितेने झाले बलात. आणि वीरमणीच्या अंगावर तिथे वज्र जाऊन आदळणार तेवढ्या वेळामध्ये वीरमणीनं ब्रह्मास्त्र काढलं आणि ब्रह्मास्त्र शत्रुघ्नावर ब्रह्मास्त्र निगता प्रकाशक वाटे उगवला प्रलयार्क सकळ विरा पडला धाक म्हणती आकांत मांडला. आणि ब्रह्मास्त्र अतिशय तेजस्वी होता, ते वीरमणीनं सोडलं. शत्रुघ्नाचं सैन्य सगळं बलहत झालं, कारण ब्रह्मास्त्राला तोड फक्त दुसरं ब्रह्मास्त्र आहे आणि ते यांच्याकडे नव्हतं, त्यामुळे घाबरले. शत्रुगुणे अवलोकिले तयासी परिनिवारण नसे आपण पाशी मनोनी भयभीत झाला मानसी वीर पडला धाक अप्तवस्मृती झाली. आणि मग त्यावेळेस शत्रुघ्नाने विचार केला, आपल्याकडे ब्रह्मास्त्राला दुसरं तोड नाही, शस्त्र नाही, म्हणून सगळं सैन्य संकटामध्ये पडलं. पण तेवढ्या वेळामध्ये शत्रुघ्नाला एक बुद्धी आठवली, स्मृती. कोणती? मद योगिनी दत्त सर्व हरी मोहन सोडिले न लागता क्षण तयाचे सामर्थ्य अति घन ब्रह्मास्त्र छेदन तेरे केले. शत्रुघ्नाला आठवलं, ज्या वेळेस गोळा पाण्यात गेला होता डोहामध्ये त्यावेळेस योगिनी होत्या आणि त्या योगिनीने मोहन अस्त्र दिलेला आहे. तिने सांगितलं होतं वीरमणी बरोबर युद्ध करताना उपयोगाला पडेल. त्यावेळेस तिघ जण गेली होती, हनुमान, पुष्कर आणि शत्रुघ्न. शत्रुघ्नाने ते असणार त्या स्त्रियांनी योगिनीने दिलेलं मोहन अस्त्र काढलं आणि काय करतात, मोहन शिरता सैन्य भीतरी सकल पडले भूमीवरी तैसा चिरायासी झगटता सत्वरी तोही पडला मूर्छित. आणि मोहन अस्त्र सोडल्यामुळे सगळं सैन्यावरती मोहन टाकलं, ते मूर्छित पडले. राजालाही ते अस्त्र धडकलं, तोही मूर्छित पडला. एक शंकरा विरहित कोणी नसे उरला देत शत्रुघ्न सेना जय जयकार करीत आनंदेशी ते दवा. आणि एक महादेवा व्यतिरिक्त तिथं कोणी जिवंत नव्हतं, सगळे मूर्छित पडलेले होते. असं पाहून महादेवाला राग आला. सकल पडले पाहून शंकर झाला मानव शत्रुघ्नाशी अवलोकोन मने राखे प्राण तुझा. वीरमणीचं सगळं सैन्य पडल्याबरोबर महादेवाला राग आला
आणि महादेवाने शत्रुघ्नाला सांगितलं आता तू तुझा जीव वाचव. मी एकला जी समरी जिंकीन तुझशी लवणारी ऐसे बोलो ते अवसरी प्रकरवान सोडित. महादेवाने सांगितलं शत्रुघ्नाला आत्ताच्या आजच्या आज तुला मारून टाकतो. स्वतःचा जीव वाचवून प्रखर अशा प्रकारचे बाण महादेवाने सोडले. शत्रुगुणे निवारण करून सोडले असंख्य मार्ग न शिवे तितकेही तोडून भूमीवरी पाडिले. महादेवाचे सगळे बाण शत्रुघ्नाने तोडून टाकले, जमिनीवर पाडले. अनंत शस्त्रे परस्पर सोडिते तोडिते ते वीर तैसीच श्रेही धुरंधर एकमेकाशी निवारिती. अनंत शस्त्र नाना प्रकारचे शस्त्र एकमेकावरती सोडू लागले आणि ते दोघही बलवान होते, त्यामुळे एकमेकाच्या शस्त्राचं निवारण करू लागले. ऐसे भव्य युद्ध झाले तेवी कोणे नसे देखिले देवही आश्चर्य पावले म्हणती धन्य वीर हे. अशा पद्धतीने अनेक वेळ ह्या दोघांचं युद्ध चाललं. कोणाला पराजय कोणाला विजय भेटत नव्हता. देवांनी पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं. ऐसे होता घोर कंदन शत्रुघ्न झाला शक्तीहीन शिवशस्त्राचे करावया खंडन न चले उपाय तयांचा. अशा पद्धतीने घोर अशा प्रकारचं रण झालं आणि ते युद्ध करत असताना शत्रुघ्न शक्तीहीन झाला, अशक्त झाला आणि महादेवाच्या अस्त्राचं निवारण करण्याची ताकद शत्रुघ्नाकडे राहिली नाही. मग म्हणे मारुतीशी किंचितही शक्ती नसे मजशी आता जयशंकराशी प्रार्थनेची होईल. शत्रुघ्नानं हनुमानजीला सांगितलं. हनुमंत म्हणले आता माझी तर ताकद संपले, महादेवाबरोबर युद्ध करणं आता आपल्या शक्तीच्या बाहेरचं आहे. आता महादेव जय घेऊन जाते. शत्रुघ्न ऐकोनी तयाचे दिन वचन करणे सांगे हनुमान सत्वरी करी राम स्मरण तो रक्षील तुझ लागी. शत्रुघ्नाचं बोलणं ऐकलं. हनुमंतानं कानामध्ये सांगितलं रामाचं स्मरण कर, रामचंद्राचं भजन कर, रामच तुमचं रक्षण करते. ऐकोनिया मारुतीची वाणी शत्रुघ्न स्मरिला चाप पाणी म्हणे हे रामा मद लागोनी रक्षी आता दिन बंदो. आणि त्यावेळेस मग हनुमंताच्या सांगण्यावरनं शत्रुघ्नानं रामाचा दावा करायला सुरुवात केली. वाचवा तू भक्त काज कल्पद्रुमानाथ नाता वारी श्रम हे श्रीराम मेघ श्याम पूर्वी काम दिनाचा. तू अवतार घेऊन बहुत पूर्विले भक्त मनोरथ तू सकल जगाचा नाथ दिना लागी तारीची जैसे अलंकारा माझी स्वर्ण पटामाची जैसे जग व्यापोनी पूर्णाची सर्व साक्षी तू. आता न पाहे माझा अंत शंकरे मांडिला असे घात मद शक्ती नसे किंचित त्राही त्राही दीनबंधो. प्रल्हाद पडता संकटी धावोनी उठा उठी स्तंभी प्रकोटोनी जगजटी हिरण्य कशुपी मारिला. अशा पद्धतीने शत्रुघ्नानं धावा केलेला आहे. तो असणारे प्रत्येक भक्त संकटामध्ये पडल्यानंतर धावून आलास म्हणून आमच्या मदतीला या. गजेंद्राशी नकरे पीडिता धावा केला भगवंता गरुडाशी टाकून या मागुताला धावलाशी भक्त काज. भगवंता ते असणाऱ्या हत्तीचा पाय मगरीनं धरला आणि त्या हत्तीनं धावा केला. गरुडाच्या पाठीवरती बसलेला गरुडाचा वेग तुम्हाला कमी पडला आणि त्या गरुडाला सोडून आला. मग तसंच माझ्या अनंत भक्त रक्षिले तरी मदन उपेक्षी या वेळे धाव धाव प्राण चालिले शिव हस्ते आठाई. म्हणून भगवंता अनेक भक्ताचं संरक्षण केलेलं आहे. माझी का उपेक्षा करताय? महादेवाच्या हातून आमचा जीव जातोय म्हणून या. आता न पाहे माझा अंत सत्वरी धावे सीताकांत ऐसे वदता नेत्री बहुत अश्रू दाटले तयाच्या. अशा पद्धतीने शत्रुघ्न बोलत 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 दीनवाणीने रामाला हाक मारू लागला. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. रोमांच उभारले कंपायमान शरीर
आले धनुष्य हातीचे, गळाले शत्रुघ्नाचे ते दबा. अंग सगळं रोमांचित झालं, अंगामधली शक्ती संपली, डोळ्यातून पाणी वाहू लागलं, हातातलं धनुष्य खाली पडलं. तो सर्व अंतर्यामी वसंत, ऐसा जो कारभूनात, हस्ती मृग संग घेऊन स्थित होता यज्ञ मंडपी. आणि इकडे रामचंद्र आपला असणारा यज्ञ करत होते. सर्वांत यामी सर्वांच्या हृदयामध्ये आहे, म्हणून तो अयोध्येमध्ये शरयू नदीच्या किनाऱ्यावरती हातामध्ये कंकण घालून यज्ञ करत होते. शत्रुगुणाचे रक्षणा लागी धावला यज्ञ सोडवोनी वेगी, येवोनी अग्रभागी उभा राहिला तयाच्या. आणि शत्रुघ्नानं हाका मारल्याबरोबर रामचंद्रांनी धाव घेतली आणि शत्रुघ्नाच्या समोर भगवंत प्रगट झाले. पाहोनी श्याम सुंदर मूर्ती, शत्रुघ्नानंदला चित्ती, मस्तक ठेवी चरणा प्रती त्राहे त्राहे म्हणून. आणि शत्रुघ्नानं रामाला समोर पाहिल्याबरोबर रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि आमचा असणारा सर्वस्व पाठीराखा आला, याचा आनंद वाटला. आता पुढले अध्यायी जाण शिव भेटेल रामा लागून, प्रेमे होईल तयांचे भाषे नाही उदन होय कवनाशी. आता पुढच्या अध्यायामध्ये इथं राम आलेले आहे. आता रामचंद्राची भेट महादेवजी घेतील आणि आता युद्ध होणार नाही. रामचंद्र आल्यामुळे युद्ध थांबणार आहे आणि महादेवा आणि हनुमान किंवा महादेवा आणि भगवान श्रीरामचंद्र, हनुमान रामचंद्र सगळेजण रामाला भेटतील. गोड गोड प्रेमाचा रस उद्या ऐका. राम दर्शने करून सकळ होतील पावन, वीरमणी आहे रक्षणाला गुण शत्रुगुण सांगे जाईल. आता पुढच्या अध्यायामध्ये रामचंद्राचं दर्शन सगळ्यांना होणार आहे. आबा सगळ्यांना होणार आहे, आपल्याला बी सांगितले त्यांनी. सगळ्यांना रामाचं दर्शन होणार आहे. आणि रामाचं दर्शन झाल्यानंतर वीरमणी राजा घोड्याच्या संरक्षणासाठी शत्रुघ्नाबरोबर जाईल. ती कथा ऐका. ती कथा ती मधुर भक्ती रसांचे माहेर, संत श्रोते होऊन सादर ऐकतील भावार्थे. दत्तदास विरवी सकळाशी तत्परासावे श्रवणाशी, रामकथा ऐकता मानसी भक्ती बांधेल तुमचिया. श्री पद्मपुराणे पाताल खंडेरेच वाचायन संवादे रामा स्वमेधे श्रीराम दर्शन नाम पुंडलिक भगवान प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.